नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी प्रेरणा गर्ल्स ऑडिओ स्टोरी टेलिंग प्रोजेक्ट इंडिया या कार्यक्रमात आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत करते आणि मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, या भाषेची धार साता समुद्रा पार. मनात माय मराठी, या मातीची धूळ ललाटी, स्वाभिमानाने फुलते छाती. मी मराठी, रुबाब आमचा हा मराठी. मी मराठी, रुबाब आमचा हा मराठी. मी मराठी, जगात भारी ही मराठी. ओळखलं ना मला? मी तुमच्या सर्वांची लाडकी मराठी भाषा बोलतेय. अलीकडं माझं महत्व कमी झालं आहे असं मला मनोमन वाटतं, कारण लहानग्या मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजणच इंग्रजी भाषा बोलण्याचा प्रयत्न करतायत. पण माझे महत्वही तेवढेच आहे जेवढे इंग्रजी आणि हिंदी भाषेचे आहे. आपण ज्या प्रदेशात राहतो ती आपली मातृभाषाच असते. त्या अर्थी मी तुमची मातृभाषा आहे, बरोबर ना? कारण लहान मूल जेव्हा पहिला शब्द बोलतो तो मराठीतूनच असतो. म्हणून असं म्हटलं जातं, माझी मराठी ही माय, जशी दुधावरली साय, बाळा बोलाया शिकवते, सरस्वतीचा वास तिच्या मंदी हाय. खरं तर 27 फेब्रुवारी म्हणजे माझाच दिवस. हा दिवस आपल्या सर्वांचे आवडते कवी कुसुमाग्रज अर्थात वी.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. संस्कृत भाषा ही माझी महामाय देववाणी, अवघ्या महाराष्ट्राची मायबोली, त्यातूनच माझा जन्म झाला. आज 700 वर्षात मला माझ्या सारस्वतानी खूप घडवलं. त्यात कधीही खंड पडला नाही. माझे भांडार समृद्ध झाले. माझ्या शुद्धतेविषयी सांगायचं झालं तर अगदी शिवाजी महाराजांनीही स्वराज्य स्थापनेनंतर पहिलं काम काय केलं तर माझे शुद्धीकरण करून माझा शब्दकोश तयार करून घेतला. आपल्या देशात अनेक संत होऊन गेले. त्यांनी देखील मराठी भाषेचं महत्व पटवून देताना म्हटलंय, माझी या मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. आजकाल अनेकदा माझ्या भविष्याबद्दलची चिंता व्यक्त केली जाते. मराठी भाषेचे भवितव्य काय? कारण मोठमोठ्या शहरांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. बहुसंख्य महाराष्ट्रीय मंडळी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. पण माझ्याच या महाराष्ट्रात सर्व लोक मराठी म्हणजे माझा उल्लेख करतात का? या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवानं नाही असंच आहे. या मराठी दिनी मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी भाषा ही आपली मायबोली आहे, तर तुम्ही सर्वांनी तिचा आदर केला पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनात तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. शेवटी मी एवढंच म्हणेन, माझ्या मराठीची गोडी मला वाटते आवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत. अशी ही रसाळ मायबोली हृदयात घेत असे ठाव, कोठे आहे का अशी बोली, असेल तर मजला दाव. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उरात स्पंदते मराठी. आमुच्या नसा नसात नाचते मराठी.
भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आपण सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी चेंज मेकर आरती नाईक यांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.